Students, today's topic is types of fractions. अपूर्णांकाचे प्रकार. First type of fraction is proper fraction. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे तो छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच proper fractions. Fractions which have numerator less than the denominator is called proper fraction. म्हणजेच अंशापेक्षा छेद मोठा. अंश आणि छेद कसं तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये पूर्ण सांगितलेलं आहे की समजा इथं 2 आहे आणि खाली 3 आहे म्हणजेच वरचा अंश झाला खालचा छेद झाला म्हणजे हा कोणचा आहे? प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे बघा आता इथं काय आहे? 3 जे आहे छेद आहे. छेद काय आहे? अधिक आहे. अधिक म्हणजे काय? मोठा आहे. कशापेक्षा? 2 पेक्षा. म्हणून हा काय झाला? छेदाधिक अपूर्णांक. आणखी याचं दुसरं उदाहरण काय? 4/7, 9/13. हे सर्व उदाहरण काय आहेत? प्रॉपर फ्रॅक्शन. मीन्स न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर कसा आहे? मोठा आहे. Next type is improper fraction. Improper fraction means अंश अधिक अपूर्णांक. Fractions which have numerator greater than denominator, like 7/3. 7 is greater than 3. 3 is 3 काय आहे याच्यामध्ये? तर 3 जो आहे तो आहे डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर इथं कसं आहे? लहान आहे. कशापेक्षा? न्यूमरेटर पेक्षा. मग याची व्याख्या आपण काय सांगू शकतो? फ्रॅक्शन्स विच हॅव न्यूमरेटर ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर इज कॉल्ड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजेच अंश मोठा छेद लहान. छेदापेक्षा अंश कसा आहे? मोठा आहे. याची आणखी आपण काय उदाहरण पाहू शकतो? 8/5, 15/7. हे सर्व उदाहरण कशाचे आहेत? इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे. नेक्स्ट टाइप इज मिक्स्ड फ्रॅक्शन. पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर याला आपण कसं समजून घ्यायचं? बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणलेला आहे. तर याच्यामध्ये समजा आता एक ह्याचं अपूर्णांक आहे. हे मिक्स्ड फ्रॅक्शनचं एक उदाहरण काय? 2 and 3/5. 2 3/5. हा जो आहे कशाचा उदाहरण आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शनचं एक उदाहरण आहे. तर मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय? इन द मिक्स्ड फ्रॅक्शन याच्यामध्ये काय आहे? देर आर टू पार्ट्स. वन इज अ होल नंबर and other is a हा काय आहे दुसरा? मग हा जो आहे तो आहे प्रॉपर फ्रॅक्शन. ह्याला विसरू नका, हा प्रॉपर आहे, इम्प्रॉपर नाही. समजलं का? जसे 2 जो आहे हा एक पूर्णांक आहे. काय? हा एक होल. होल म्हणजे काय? पूर्ण संख्या आहे. आणि 3/5 जो आहे तो आहे अपूर्णांक. अपूर्ण म्हणजेच काय? 2 आणि 3/5 हा आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. पूर्णांक युक्त अपूर्णांक. एक पूर्ण अंक आणि एक अपूर्ण अंक दोन्ही मिळून काय झाले? मिक्स्ड म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक. नेक्स्ट काय? हाऊ टू आयडेंटिफाय प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड मिक्स्ड फ्रॅक्शन. कसे ओळखायचे? चला तर आपण याचं उदाहरण पाहू. आता तुम्हाला एक उदाहरण दिलं 3/4, 3/4. हा काय आहे? ह्याला बघितल्यानंतर आपल्याला आपण शिकलेलो आहे. पहिल्या ह्याच्यात शिकलेलं आहे काय? त्याचा डिनॉमिनेटर मोठा. तो कोणता? प्रॉपर फ्रॅक्शन. हा आहे प्रॉपर. आणि इम्प्रॉपरचे काय? त्याचा अपूर्णांक आहे त्याचा आहे 7/3. हे काय आहे? हा आहे इम्प्रॉपर. म्हणजेच खालचं म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे? छोटा आहे, लहान आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजेच कोणता? 5 1/2.
हे काय आहे? मिक्स्ड फ्रॅक्शन आहे. बघा इथं महत्वाचं आहे, इथं प्रॉपर आहे, एक पूर्ण संख्या आहे आणि एक प्रॉपर फ्रॅक्शन. जसं समजा तुम्हाला जर दिलं इथं 9/5/3, तर ह्याला जर म्हणलो आपण हा कोणता प्रकार आहे, तर तुम्ही ओळखणार का? तर हा मिक्स्ड फ्रॅक्शन नाही. कारण काय, ह्याच्यामध्ये जर 5/3 जे आहे तो प्रॉपर नाही, इम्प्रॉपर आहे. मग काय पाहिजे इथं? प्रॉपर पाहिजे. जसं 9 आणि 3/5. मग हा झाला काय? इम्प्रॉपर नाही, तर मिक्स्ड फ्रॅक्शन. समजलं विद्यार्थ्यांनो? 1-2 वेळेस आणखी व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर समजून जाईल. जो मिक्स्ड फ्रॅक्शन आहे तो फार महत्वाचा आहे, समजून घ्या. जो खाली जो आहे डिनॉमिनेटर म्हणजे छेद केव्हाही मोठा पाहिजे, तेव्हाच तो मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये आपण त्याला समजायचं. ठीक आहे, धन्यवाद.